घटना घडली त्यामध्ये नेमकं काय घडलं? काल दिनांक 4/5/2026 रोजी आम्ही पोलीस ठाण्यात असताना एक अशी माहिती मिळाली की इसम नामे शांताराम दुर्योधन चव्हाण यांनी स्वतःच्या मुलीला मारून गळ्यावरून त्यांनी ते लाकड कापायचा तो कटर फिरवून तिला राहत्या घरातच जाळून मारले अशी माहिती प्राप्त झाली आणि सदर माहितीची खातरजमा करायसाठी आम्ही स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी मुलीचा त्या ठिकाणी अर्धवट जाळलेला मृतदेह त्या ठिकाणी मिळून आला। सदरचा मृतदेह आम्ही पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे। सदरचा मृतदेह आम्ही ससून या ठिकाणी DNA तपासणीसाठी आम्ही पाठवलेला आहे। सदर प्रकरणी यातील जो वडील आहे शांताराम दुर्योधन चव्हाण 33 वर्षे आणि त्यांची जी आता त्यांच्यासोबत एक त्याची लेडीज चिंगू शिंदबाद भोसले या दोघांना आपण ह्या सदर प्रकरणी अटक केलेला आहे। शांतारामने सदर मुलीला त्याला मारहाण करून तिला जाळलेला आहे आणि त्याची जी आता ठेवलेली जी पत्नी आहे चिंगू शिंदबाद भोसले हिने पोलीस स्टेशनला एवढी गंभीर घटना घडलेली असतानासुद्धा कुठली माहिती न दिल्यामुळे ह्या दोघांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आपण ह्या दोघांना अटक केलेला आहे। नेमकं कोणत्या कारणामुळे आरोपींनी हे कृत्य केले? सदरची घटना अशी आहे की यातील जी मयत मुलगी आहे अनामिका शांताराम चव्हाण ही सध्या त्याच्या शांताराम दुर्योधन चव्हाण हिच्याकडे राहिला आहे। ह्याची जी आहे आई निकिता शांताराम चव्हाण ही सध्या ती बारामती येथे आईवडिलाकडे राहिला आहे। सध्या त्यांचं पटत नसल्यामुळं ती बारामती येथे राहते। अनामिका आणि दुसरा जो मुलगा आहे संस्कार हे अनामिका ही 3रीला आहे, संस्कार हा 4थीला आहे। त्यांचं काही दिवसापूर्वी रिझल्ट लागला होता आणि अनामिका ह्या 2 नंबर क्रमांकाने पास झाली होती, संस्कार 1 नंबरने पास झाला होता। परंतु अनामिकाला संस्कारने त्यांच्या घरात किरकोळ असं चिडवल्यावरून अनामिकाने त्याच्या मार्कशीटवर तो क्रमांक तिचा 2 नंबरचा 1 नंबर आणि संस्कारचा 1 नंबरचा 2 नंबर केला होता। त्याच्यात त्या मुलांचा किरकोळ वाद झाला होता आणि त्याच्यावरून त्याच्या वडिलांनी तो राग मनात धरून मुलीला दिनांक 3/5/2026 रोजी दुपारी सुमारे 2:15 वाजण्याच्या दरम्यान तिला कटर लाकूड कापायच्या कटर सारख्या ह्याच्याने त्याच्या गळ्यावर फिरवून तिला मारून नंतर तिला जाळून ठार मारलेले आहे। त्याप्रमाणे दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 282/26 कलम 103(1) 238(35) या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपिताला आज रोजी आम्ही कोर्टात पाठवून PC घेऊन नक्की कुठल्या कारणाने मारले आणि कोणी त्याला काय मदत केलेली आहे का आणि नक्की काय कारण आहे या शोधासाठी आम्ही त्याला पोलीस कस्टडी घेणार आहोत आणि पुढील तपास करीत आहोत।